पंचानं शिक्षण हाय केली, पण त्याचं काम आहे बाळूकडं. बाळूकडं काय काम आहे? ते काय समजलं नाही. मग विचारायचं की. त्यानं बायाला बोलवलं आहे वाड्यावर. हे मला नाही सांगितलं. अरे मला बाजूला घेऊन सांगितलं. मग एकल्याला धाडायचं का? नाही 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 म्हणू नका. समध्या गावामोर लाज राखली त्यानं. आय तो पंच पार नरमला होता. तू काय बी बोलला नाही बाळूला. संकट गेलं बघ. माझा जीव नुसता वर खाली होत होता. बा त्या देवबाचं बी सांग की. त्याचं काय आता? काय नाही. पंचनं फरमान काढलं आहे, कुणी बी देवपाकडे जायचं नाही. आणि जो जाईल त्याचं काय खरं नाही. का आम्ही काय जायचं नाही? हे लई बरं झालं बघ. येतो मी. अव तुम्ही जाता का संग? नाही, त्यालाच बोलवलं आहे. आणि संग कोणी बी नग म्हणून सांगितलं आहे. हो मग तुम्ही बाहेर थांबा. आणि तो आज जाऊन भेटून येईल की. म्या नाही जाणार. मग मी आज जाते त्याच्या अरे संग. नाही म्हणलं ना, जाऊ दे त्याला एकलाच. पण पंचानं बाळूला काय केलं तर? तो काय करतोय? एवढं सोपं आहे. मी काळजी करू नका, येतो मी. बाळू जा आणि जपून बोल. हा आम्ही थांबतो. ही तर वाट बघतो तुझी. होय. आणि बाळू उग वाकड्यात शिरू नग. आधीच लय रामायण झालं आहे. बघतोस काय रागानं? अव जाताना उग तंटा न ग. येतो मी. महादेवा महालिंगराया येयो. अयो कधी येणार म्हण तुम्ही बाळू? हो येईल की नाही तो? मी आता सांगावं दिला होता मग. अयो मला तर काळजी लागून राहिली वैजंता. अयो बाळू आला पाहिजे, त्याने आपला प्रस्ताव मान्य केला पाहिजे म्हणतो मी. करेल, बोलू आपण त्याच्याशी. अयो तसे नाही वैजंता, ते देवपाचं धाडस दिवसेंदिवस वाढत चालले म्हणतो मी, म्हणून काळजी वाटते वैजंता. अय्य 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 बाळू आला. ये बाळू ये बाळू. अरे बस की रे बाळू. नाही, मी इथंच उभा राहतो. आम्हाला काळजी लागून राहिली होती तू येणार की नाही म्हणून. मी एकदा बोलो तो शब्द पाळतोच. अयो वैजंता, बाळू आला आहे आपला बाळू. त्याच्यासाठी काही गोड धोड आणते की नाही म्हणतो मी. अयो होय 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 आणते. हो पंच, आधी काम का आहे ते सांगा. हा पंच, बाळू म्हणतो तसं होऊन जाऊ द्या. अय्य बाळू म्हणतो तसंच सगळं करू, त्याच्यानुसार करू. अय्य आपण समजावून सांगू त्याला. अय्यो वैजंता, आपला बाळू समजूतदार. पंच, एक हात लाकूड
आणि 10 ढपली न ग. मी सांगते अय्या बाळू, आम्हाला तुझी मदत पाहिजे. तो देवप्पा त्या दिवशी दारात येऊन धमकी देऊन गेला, माझ्या गुंडप्पाला जिवंत ठेवणार नाही. आणि आमचे वाईट दिवस सुरू होतील म्हणून. अय्यो, आणि बाळू तुला तर ठाऊकच की रे, तू देवप्पा कसा ते. त्याने सांगितलं तसंच केलं तर आम्ही काय करणार? अयो कुठे जाणार? म्हणून म्हणतो बाळू, आमच्या बाजूने उभा राहा की रे. हा, बाळू, त्या दिवशी आपण कुणकेश्वरावरून आलो ना, देवप्पा मला पकडून त्याच्या जागी घेऊन गेला होता. मला बांधून ठेवलं त्यांनी, जीव घेतला असता माझा. बाळू, गावाला माहित नाही की तू कोण म्हणून, पण आम्हाला माहित तुझ्यावर देवाची कृपा. तेव्हा आता तूच त्या देवप्पापासून काहीतरी करून आम्हाला वाचव. अय्यो बाळू, काय म्हणणे तुझे रे? अव लई वेळ झाला, अजून बी आला नाही त्यो. गंगे चल, आपण दोघी जाऊन बघून येऊ. चल. कोणी कुठं नाही जायचं. बा, हे काय वागणं झालं? मला तर झोप आली आहे. जाऊन झोपा मग, आम्ही हाऊस जाग. लई झाला आहे बघ. कटाळलो रे पांडुरंगा. असं काय बोलायचं हाय कोणाच ठाव. आम्ही खूप आशेने तुझ्याकडे बघतोय बघ. आणि बाळू, एवढं माझं लगीन बी होऊन जाऊ दे. लागल्यास पाया पडतो तुझ्या. अरे तात्या, म्या लहान पोर, म्या काय करणार? अय्य, आम्हाला ठाऊक, तू सामान्य नाहीस बाळू, सामान्य नाहीस. सरपंच, घरात समधी माझी वाट बघत असतात. येतो म्या. ए तात्या, अरे सोडू नये की रे आपल्या बाळूला. हा हा, होय होय, चल चल बाळू. हे सावकाश जा. होय लागणार तर. इंद्री, असे कसे जाऊ दिले त्या बाळ्याला? अयो वैजंता, तो बाळू आपलं काम करणार, लक्षात असू दे. आणि तो आपलं काम करणार हे मी त्याच्या डोळ्यात वाचलं बघा. बाळू इकडे ये. बाळू, मी जे सांगते ते ऐकायचं. ऐकशील का? तू सांगितलेलं मी ऐकत नाही, असं कसं होईल? हा, असं मला तर वाटत नाही. अरे माझं ऐकलं असतं तर ही आली नसती बाळू. पण असं काय झालं आहे? हे बघ, मी आज जे सांगते आता तसंच वागायचं. ह्या मोर घराच्या बाहेर पडायचं नाही आणि कुणाशी बी वाद होईल असं काय बी बोलायचं नाही. म्हणजे घरातच बसून राहायचं वय? वय निदान काय दिस तरी. माझं काय चुकलं हाय ते तरी सांग. हो, काय चुकलं? अरे घोड्यावर बसायचं नाही असं फरमान सोडलं होतं ना व. मग कशा पायी बसला घोड्यावर? अगं आय, तो माझाच घोडा होता. पांडुरंगा, अरे तुझ्या बाणी ठेवला आहे का तो घोडा? काय बी बोलू नगस बाळू. राहिलं. नाही राहिलंच, तू काय बोलूच नगस. बर, तसं नाही चालणार. माझी आण घे आणि सांग. आय, तुझी आण घेऊन सांगतो म्या. तू सांगत नाही तर वर म्या कुणाला काय बी बोलणार नाही आणि घराच्या बाहेर बी पडणार नाही. हा, आण घेतली हायस, आता ती मोडू नग. हिटल हाय, हलसिद्धनाथांच्या पादुका आहेत आणि तू बी हायस मोर. मग आण कशी मोडल? जाते म्या.
हाय आता काय? काय नाही. बोलायचं होतं तुझ्याशी, पण राहू द्या. अरे काय लोक अरे थंडी आहे, घरी जाऊन गोधडी घेऊन झोपाय सोडून इथं काय शेकोटी पेटून बसले. आता तू का नाही गेला घरला? आता माझं कोण आहे घरला? एक म्हातारा आणि एक म्हातारी. आता आलायस तर ये बस व्हायच. पान खाणार का? हा द्या एखादा आता. तयारच करून ठेवलं आहे बघ. तात्या हा? अरे तुझी भानगड कसली? कसली भानगड? अरे तो पंच अन तू बालूला आणायला गेला, तिकडं तुझं मांजर झालं म्हणतात. येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. अरे किती वेळा सांगायचं रे, माझं मांजर कसं काय होईल? म्हणजे देवपानं खरंच तुला बांधून ठेवलं होतं? होय, मारून टाकलं असतं मला, पण मी आज त्यासने मारून तिथून निघालो. तू देवपान मुगलूला मारलो? मग मला राग आला. म्हणलं असंही मारायचं आणि तसंही मारायचं ना. मग मी ठरवलं यासने मारूनच मारायचं. आता तू म्हणतो तर ऐकावं लागल. पण ते पंचाचं बाळूविषयी मत कसं काय बदललं रे? आता काय, तो पंच आहे, तो कोणासनी पाप देत नाही तर पुण्य काय द्यायचा. त्याच काहीतरी काम असणार बाळूकडं. मग सांग की काय काम आहे ते. मी इकडचं तिकडं नाही करीत. दुसरं सांगू का? हा सांग सांग. गावात गोर सरकार पंचाच्या डोक्यावर एक जण आणून बसवणार आहे. म्हणजे पंचाची गादी जाणार? का सांगता नाही येत. अरे मग तुझं कसं होणार? माझं काय व्हायचंय, माझं कोणा वाचून आडत नाही. काय हाडायचं तर तुमचंच हाडन कोणाचं. थंडी वाजायला लागली बाबा. चल गोंधळी जाऊन झोपतो. तू बस का तिथं. चल आम्ही निघतो आता. कुठं चालले? अरे देवा. तो मांत्रिक येणार आहे ना व? जणू तुला ठावच नाही बघ. असं नाही बाबा, आज येणार होता ना व तो. होय. कोण गा आजे? बाळूला बरं कराया मांत्रिक येणार आहे. बाळू मामासनी काय झालं आहे? त्याला काय झालंय ते मांत्रिकच सांगल बघ. औषध देणार आहे का? सत्य औषध नाही, चांगलं मारून बरं करतात ते. मी आईलाच सांगणार आहे. तुला सवयच आहे साड्या लावायची. ऐकलं का बाळू? मला काय बी म्हणायचं नाही. म्हणजे ते सांगत्याल आणि तो ऐकणार हो बाळू? मला आईने सांगितलं हाय ग बस. आता मी काय बी बोलायचो नाही. हा एक बरं झालं बघ. हे कुठं दिसत नाही. आजा ना? होय, गावात गेला आहे. आणि मग जेवायचं कधी आता? घ्या पटकिनी. का घाई कसली आहे? अरे तो मांत्रिक येणार आहे ना व? मी विसरलेच बघ. पांडुरंगा, तो मांत्रिक येऊन काय करणार? बाळूला बरं करणार आहे. तुम्ही काळजी करू नका कुणी. भीमा, अरे बाला बोलवून तर घेऊन ये. मी नाही जाणार. का? कटाळा आलाय का काय तुला? नाही, बाच पुण्यांदा बिनसला आहे आणि तो आधी सारखा करायला लागला. अन तवर तो मांत्रिक आला तर? आला तर नाही, येणारच आहे. मी हाय आतमध्ये. तो आला तर त्याला सांगा माघारी जा म्हणून. आणि त्यांनी मंतर बिंतर मारलं म्हणजे? नाही नाही, सासरे बुवांनी सांगितलंय काही झालं तरी मांत्रिकाला बोलवायचं म्हणजे बोलवायचं. आणि तो येईलच आता. होय.
कोणी गावात यायला लागलाय आहे कोण येऊ ए बघू का तुझ्याकडे बघा आणि सांगा कोण आहे पाहुणं कुठलं आहे नाही सांगितलं तर आणि मग कोण आहे ते तर सांगा मांत्रिक आहे मी लोकांची कामं करतो. बरं झालं भेट झाली माझं मी काम करा काय काम आहे तुझं? माझं लगीन नाही होत असा मंत्र फेका हा? का पोरगी घेऊन सासरे बुवा स्वतः मला हुडकीत आलं पाहिजे ए! तुला काय वाटच्या कडेला पोत्यावर बसलेला मांत्रिक वाटला होय म्या? पोत्यावर नाही बसत मग कुठं बसता अरे पैका घेतल्या बिगार माझ्या दरबारात कोणाला पाय ठेवून बी देत नाही म्या. माझं काम करायला किती पैक घ्याल किती देशील तू? हा, एखादा आणा देईन ना मी अरे तुझं लगीन होईना आणि तुला पोरगी बी मी आणून द्यायची तुझ्या दारात आणि ते बी एकाच. अरे होय बाजूला. मग किती घ्याल 1 शेकडा चांदीचे नाणे घेईन. 1 शेकडा चांदीचे नाणे मग मलाही का लागन माझ्याकडे काम आहे होय बाजूला तू. कोणाकडे काम आहे अरे ते बाळू नावाचं पोर आहे ना त्याला एक बाद आहे. त्या बाळूच्या नादी लागू नका ए बेफान दाखवतो का मला? रे खरं तेच सांगतो मी आल्या वाटणं परत जा तुला दाखवू का शक्ती माझ्या? नग नग जा तुमचं तुम्ही मग बाळूचं घर कुठं आहे? ये असं वरच्या अंगाला जा आणि मग सरळ जा तिकडं पण सांगावं लागेल अय्यो त्याला रात्री वाड्यावर पाठवलं ते मी स्वतः घेऊन येतो. अय्यो नाही नाही कशाला स्वतःहून अय्यो त्याला एकट्याला पाठव बरोबर कोणी नको. आणि इथं काय करतोय? मयप्पा अरे एकलाच का बसलायस? काय नाही बरं वाटत नाही भाई. काय वाटतंय कसं सांगू त्या बघ मन मोकळं केलं का नाही समजा बरं वाटतंय बघ. सांग काय झालं आहे? घेऊ द्यावं वाटतोय बघ ते असलं काय बोलू नकास बघ. अरे जीव द्यायला झालं काय? हे नाही सांगता यायचं. मग काय असं जीव द्यावा असं वाटतं भाई. वय असं वाटतंय कोणी नाही आपलं या जगात. त्याची आपली सुख दुःख आहेत. आपलं काय आहे कोण आहे आपलं? अरे कशासाठी जगायचं? म्हणजे देवाप्पानं दिलेले राख खाल्लेले दिसते ह्यानं. अरे डोसकं का दुखतंय ते कळना झालंय. मग एक सांगू का? सांग की. ऐकशील ना? आता काय जीव जायची वाट बघतो का? तू एक वार देवाप्पाला दाव मग बघ समजा कसं व्यवस्थित होतंय. डोकं दुखतंय ना ते बी थांबल आणि जीव द्यावा असं वाटतो का नाही ते बी बरं वाटल. हे असं आहे बघ. अरे लई विचार करू नकस. आधीच दिस आठव समजा कसं व्यवस्थित होतं का नाही. समजा कसं बैजवार चाललं होतं. खरं आहे. आधी देवाप्पाकडे येत होतास तेव्हा त्यांचं बी लक्ष होतं तुझ्याकडे. आता सांगतोय चल देवाप्पाकडे समजा कसं व्यवस्थित होईल बघ. तू म्हणतो ते खरं आहे. देवाप्पाकडे येणं सोडलं आणि बरं वाटलं. घरी तो बाळ्या जीव खाल्लाय बघ. त्या बाळाला बी जाग्यावर आणणार बघ देवाप्पा. चल तुला आताच घेऊन जातो देवाप्पाकडे. अरे विचार कसला करतो आहे. चल आय आले आले ते आले. ओ सासूबाई अहो बाहेर या. हा आले बघ. आता तुमच्या समद्यांची काळजी मिटेल. काळ्या कपड्यातला
हा वय 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 त्योच. आहे मला चांगला नाही वाटत त्यो. ए गप्पे सत्य, तुला काय कळतंय का? या 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 बसाजी या.